तर नमस्कार मंडळी, चला आज जरा जातीवादाबद्दल बोलूया. एक उदाहरण देतो. हा खालच्या जातीचा, तो वरच्या जातीचा, हा आमच्यात बसत नाही, ह्याच्या घरी जायचं नाही, ह्याच्यात पाणी सुद्धा प्यायचं नाही, आर तोर हाक मारायची, तुच्छ लेखायचं, चार चौकात बसलं असलं की एखाद्याला जातीवरून हाक मारायची. अहो अशी अनेक कारण आहे ती. त्यातलंच एक मेन कारण म्हणजे आपलं ती पोरगण दुसऱ्याचं कार्ट, अशी सगळ्यांची गत झाली. एवढा छावा पिक्चर प्रदर्शित झाला, त्याच्यातून काय घेतलं का नाही. तरी बरं, थोर पुरुष जातीवाद करत नव्हते. एक परी शिक्षण कमी असलं तर चालेल, पण माणसाला व्यवहार ज्ञान पाहिजे. सगळीकडे शांतता पसरली असली, कोणतरी येतो आणि जातीवाद निर्माण करतो एक छोट्याशा चुकीनं. एखादा आसमानी संकट, जीवितहानी, प्राणहानी, अशा अनेक बऱ्याचशाच गोष्टी माणसाच्या समोर येतात. तेव्हा मात्र माणसाला कुठं जातीवाद दिसत नाही. एखाद्याला धर्माबद्दल बोलायच्या आधी स्वतःच्या धर्माचा पण माणसाने विचार करावा. अजून किती पिढ्या ह्या जातीवाद सगळ्यांना सोसायला लागणार आहे काय माहित. आपल्या धर्माबद्दल कोणी काय बोललं तर आपल्या तळपायाच्या मस्तकाला जाती. मात्र आपण एखाद्याला बोलायचं म्हटलं की ताडकीफाड बोलून मोकळं होतं. धर्माचं रक्षण करतं होणं वेगळं, धर्माबद्दल नावं ठेवणं वेगळं. ए बाई, जा की घराकडं, नाही उकरंडवायला पैदाशी तुला पण सोडणार नाही. चौरंग करायला पाहिजे हरामखोरांचा. आजकाल त्यात आणि बघा लालपरीची इतर राज्यातून भरपूर थट्टा व्हायला लागल्या. निदान आता तरी सरकारनं लक्ष द्यावं. संपूर्ण महाराष्ट्र सुरक्षित होता, सुरक्षित आहे. आणि शेर सा दहाड़ी जैसे वाघिणीचा छावा, पल भर में बाजी पलटे उसका गनिमी कावा, नावा आदि छत्रपती लागेल बोलावा, कोणी बादशाह असू दे गुजरात करावा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. आज बलिदान मासचा पहिला दिवस. कुणी कुणी काय काय पाळलंय सांगा बरं.